चला तर आज मी मुलांच्या डिमांडवर बनवले आहेत हेल्दी नूडल्स. आणि या नूडल्सला मी हेल्दी नूडल्स यासाठी बोलले कारण नूडल्स ही मी घरीच बनवली आहे. आता घरीच बनवली असं म्हटल्यानंतर तुम्हाला तर असं वाटलंच असेल की निदान नूडल्सचं पॅकेट तरी मी बाहेरून मागवलं असेल, पण नाही, मी नूडल्स सुद्धा हे घरीच बनवले आहेत. त्यासाठी मी इथे मोठ्या वाटीने 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याला मला टाईट मळायचं होतं. त्यासाठी अर्धी वाटी रवा ॲड केला त्यात. आता चवीनुसार यात मीठ घातलं आणि थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे. पाणी अगदी थोडं घालूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, कारण हा पिठाचा गोळा आपल्याला चपातीसारखा सॉफ्ट नको आहे, थोडं हार्ड असलेलंच हवं आहे. तर त्यासाठी मी इथे 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं होतं. आता 10 मिनिटानंतर फ्रीजमधून काढल्यानंतर थोडं अजून जास्त हार्ड झालेलं आहे. आता इथे नूडल्सची तयारी होईल तेवढ्याच वेळासाठी मी ते पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि ते नूडल्सची तयारी करून घेत आहे. त्यासाठी मी इथे शेवईचा साचा घेतलेला आहे. तर या साच्यामध्ये 3 पाती आहे. तर या 3पैकी मी सगळ्यात छोट्या टोटची पाती लावली आहे आणि या पूर्ण साच्याला तेल लावून घेणार आहे, कारण आपला कणिकचा गोळा हा कुठेही चिटकायला नको, म्हणून मी इथे पूर्ण साच्याला तेल लावून घेत आहे. त्याचबरोबर नूडल्सला गरम पाण्यातून काढल्यानंतर लगेच थंड्या पाण्यात टाकायचं आहे. त्यासाठी मी ते थंड पाणी पण काढून ठेवलेलं आहे. पाणी हे जास्त थंड नाही, म्हणून यामध्ये मी नंतर आईस क्यूब ॲड करणार आहे. तर जेवढं वाटेल तेवढं आपल्याला थंड पाणी मिळेल. तर या बॉईल झालेल्या पाण्यात थोडं मीठ आणि नूडल्स एकामेकाला चिटकायला नको म्हणून थोडं तेल ॲड केलेलं आहे. तर चला आता आपण नूडल्स काढून घेऊया. तर हा टाईट मळून घेतलेला कणिकचा गोळा आता या साच्यामध्ये टाकून याची नूडल्स काढून घ्यायची आहे. कणिकचा गोळा टाईट मळून घेतला आहे, त्यामुळे नूडल्स काढताना साचा फिरवताना हातही दुखेल, पण कणिकचा गोळा इथे आपल्याला टाईटच मळून घ्यायचा आहे, जेणेकरून गरम पाण्यात म्हणजे बॉईल्ड पाण्यात जेव्हा आपण हे नूडल्स टाकू तर नूडल्स तुटणार नाही आणि विरघळणार पण नाही. त्यासाठी इथे आपल्याला पीठ टाईट मळून घ्यायचं आहे. तर बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीनेच आपल्याला नूडल्स काढून घ्यायचे आहे. पाणी बॉईल झालेलं आहे, तरी आता आपण नूडल्स फिरून घेऊया. आता इथे नूडल्स आपल्याला बॉईल्ड पाण्यातच टाकायची आहे. पाणी असं उकळतच हवं आहे, त्यातच आपल्याला नूडल्स घालायचे आहे. तर इथे सगळ्यात आधी मी ट्रायलसाठी थोडंसं नूडल्स काढून घेतली आहे आणि कैचीने कट करून घेतली आहे. तर चला आता आपण बघूया ही नूडल्स एकामेकाला चिटकणार आहे की नाही. तसं परत सेकंड टाईम आपल्याला टाकायला बरं होईल. तर इथे नूडल्स एकामेकाला चिटकली नाही आहे, तर या उकळत्या पाण्यात आपल्याला 2 ते 3 मिनिट हे नूडल्स होऊ द्यायची आहे. त्यानंतर इथे मी या पाण्यामध्ये थोडे आईस क्यूब ॲड करून याला थंड करून घेत आहे, जेणेकरून उकळत्या पाण्यातून नूडल्स थंड्या पाण्यात टाकल्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेस थांबून जाईल. तर चला ही नूडल्स आपण थंड्या पाण्यात काढून घेऊया आणि पुढे परत तसेच नूडल्स काढून आपल्याला या थंड्या पाण्यात ॲड करून घ्यायचे आहेत. आणि जर नूडल्स काढून घेत असलेला पाणी जास्तच गरम होत असेल तर त्यामध्ये तुम्ही वारंवार आईस क्यूब ॲड करत राहा, म्हणजे ते पाणी थंड राहील. किंवा तो गरम झालेला पाणी काढून घेऊन ती नूडल्स परत दुसऱ्या थंड्या पाण्यात ॲड करून घ्या. तर बघा, आता मी परत नूडल्स काढून घेत आहे. यावेळेस मी नूडल्स थोडी लांब ठेवली आहे. इथे तुम्हाला जेवढी लांब नूडल्स हवी तेवढी लांब ठेवून तुम्ही याला कैचीने कट करून घ्या.
तर बघा पूर्ण नूडल्स हे उकळलेल्या पाण्यातून थंड पाण्यात काढून घेतले आहे. आता हे नूडल्स पूर्णपणे थंड होईल तेवढ्या वेळात आपण काही व्हेजिटेबल्स कट करून घेऊया. पण त्याआधी मी हे नूडल्स स्ट्रेनरमध्ये काढून घेते आहे, म्हणजे यातलं सगळं पाणी बाहेर निघून जाईल. इथे तुम्ही बघाल ना की नूडल्स अजिबात एकमेकाला चिटकली नाही आहे, एकदम अशी मोकळी झाली आहे. जी नूडल्स आपण बाहेरून मार्केटमधून आणतो अगदी तशीच झाली आहे. तर आता व्हेजिटेबल्स कट करायला घेतले. त्यासाठी मी इथे 1 कांदा, 2 शिमला मिरची, 1 गाजर, 1 छोटा तुकडा पत्तागोबीचा आणि बारीक चॉप करून घेतलेले लसूण आणि मिरची घेतली आहे. आणि 1 छोटा तुकडा आपण अद्रकचा घेतलेला आहे, त्याला आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे. तर चला आता सगळे व्हेजिटेबल्स आपण कट करून घेऊया. बारीक पातळ स्लाइसमध्ये असे लांब व्हेजिटेबल्स आपल्याला कट करून घ्यायचे आहे. सगळे व्हेजिटेबल्स कट झालेत आणि लास्ट मोमेंटवर मला आठवलं की माझ्याकडे कांदापात पण आहे. तर आता मी या कांदापातला पण कट करून घेते आणि एका मोठ्या वाटीमध्ये पाणी घेऊन हे कांदापात या पाण्यामध्ये टाकून घेतले आहे. तर हे कांद्याचे पात ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याला स्किप करू शकता. तर इथे माझे सगळे व्हेजिटेबल्स तयार झालेत. फक्त हा एक अद्रक ग्रेट करायचा राहिलेला आहे, याला मी ग्रेट करून घेते आणि आपण आपले नूडल्स बनवायची तयारी करून घेऊया. तर चला नूडल्स बनवायसाठी मी या कढईमध्ये अर्धी वाटी तेल ॲड केलं आहे. जास्त तेल ॲड करायची गरज नाही. तेल गरम होताच बारीक चॉप केलेला लसूण, ग्रेट केलेला अद्रक आणि बारीक चॉप केलेली मिरची ॲड केली. त्याचबरोबर कट केलेले व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहे. तर सगळ्यात आधी मी इथे कांदा घेतला. कांद्याला 1-2 मिनिटे परतून घेतलेत. आपल्याला इथे कुठलेच व्हेजिटेबल्स पूर्णपणे कुक करायचे नाही आहेत. सगळ्या व्हेजिटेबल्समध्ये थोडा क्रंचीनेस हवा म्हणून याला आपल्याला फक्त 30-40% आपल्याला कुक करून घ्यायचे आहे. तर 2 मिनिटे कांदा परतून घेतल्यानंतर लगेच आपण शिमला मिरची ॲड केली आणि 1 गाजर कट केला होता तो गाजर ॲड केला. आता इथे अद्रक लसूणचा टेस्ट हा सगळ्या व्हेजिटेबल्सला यावा म्हणून मी इथे मिक्स करून घेतला आहे. आता नूडल्समध्ये तर आपण ऑलरेडी मीठ टाकलं होतं. आता या व्हेजिटेबल्सला लागेल एवढंच मीठ आपल्याला इथे ॲड करायचं आहे. आणि ब्लॅक पेपर पावडर माझ्याकडे नव्हतं म्हणून मी काळ्या मिऱ्यांना वाटून घेतला आणि ते पावडर यामध्ये टाकलेलं आहे. आणि ते नक्कीच टाका, त्याने एक छान फ्लेवर येतो. आणि खरं तर इथे मी पत्तागोबी ॲड करायला विसरली होती, पण आता मी टाकून दिलेली आहे. तसं इथे आपल्याला पत्तागोबीला वगैरे किंवा अजून काही अदर भाज्यांना आपल्याला इथे शिजवायचे नाही आहे. तर आता टेस्टसाठी आपण सॉसेस टाकून घेऊया. तर इथे मी सगळ्यात आधी 2 चम्मच रेड चिली सॉस, 2 चम्मच डार्क सोया सॉस ॲड केला आहे. आता याला छान मिक्स करून घेतलं. आता 4 चम्मच एवढा आपल्याला टोमॅटो सॉस ॲड करून घ्यायचा आहे. आधी तर मी ते 2 चम्मच एवढंच ॲड केलं, पण मला मग कमी वाटलं तर मी वरून परत 2 चम्मच ॲड केलं. त्यानंतर यात कांद्याचे पात ॲड करून घेतले आणि छान मिक्स करून घेतले आणि लगेच नूडल्स ॲड करून घेतले. इथे आपल्याला तेल टाकल्यापासून तर नूडल्स होईपर्यंतची प्रोसेस पूर्ण हाय फ्लेमवर करून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर केल्यामुळे आपल्याला एक स्मोकी फ्लेवर मिळेल, जे आपल्याला बाहेर रेस्टॉरंटच्या नूडल्समध्ये मिळतात आणि तुम्हाला या नूडल्सचा अगदी रेस्टॉरंटसारखाच टेस्ट मिळेल. जर तुमच्याकडे कांदा पात नसेल तर तुम्ही कांद्याच्या पातीऐवजी कोथिंबीर ॲड करू शकता. तर इथे नूडल्स बघा, तुटली नाही, गळली नाही आणि अगदी मोकळी झालेली आहे. तर आता तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.